जय रघुवीर. श्रोते हो, आजपर्यंत आपण संत कबीरदासजी महाराजांच्या वेगवेगळ्या विषयावरील दोह्यांचा अभ्यास केला. साधारण प्रत्येक चिंतनात आपण 2-2 दोहे अभ्यासले. आज मात्र आपण कबीरजींचा एकच दोहा अभ्यासूया. हा एकच दोहा पाहण्याचं कारण असं की अखिल मानव जातीला भूषणावह ठरेल असा सगळ्यात महत्त्वाचा सद्गुण म्हणजे दया. दया या सद्गुणांच्या मुकुटमणी गुणाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. सर्व प्राणीमात्रांबद्दल मनामध्ये असणारी अपार करुणा, सहानुभूती, अनुकंपा म्हणजे दया होय. जगातले सर्व संतपुरुष आणि आदर्श व्यक्ती दयेचा पुरस्कार करतात. संत मंडळींचा तर दया हा स्थायी स्वभावच आहे. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती ही उक्ती आपण कित्येक वेळा ऐकली आहे. ज्यांचं हृदय अपार शांतीने काठोकाठ भरलं आहे त्यांच्या मनात अहंकाराला अजिबात स्थान राहत नाही आणि म्हणून जगाने अशा महात्म्याला कितीही त्रास दिला तरी तो मात्र दुष्टांना क्षमाच करून त्यांच्यावर दयेचाच वर्षाव करील. संत कबीर म्हणतात, जगमे बैरी कोय नहीं जो मन शीतल होय. जगमे बैरी कोई नहीं जो मन शीतल होय. या आपको डारी दे दया करे सब कोय. या आपको डारी दे दया करे सब कोय. कबीरजी यातून जनमानसाला मनाची शांती आणि इतरांप्रती प्रेम ढळू न देण्याविषयी सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार वास्तविक बाह्य जगात आपला शत्रू असं कोणीच नसतं. स्वतःच मन अशांत असल्यामुळं अहंकाराने ग्रस्त होऊन स्वतःसाठी आपण शत्रू निर्माण करतो. शांत मनाच्या व्यक्तीला अहंकारच नसल्यामुळं त्याला कोणी दुखवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या अमृतमय प्रेममय दृष्टीने तो सर्वांवर सारखीच दयादृष्टी दाखवतो. त्याच्यासाठी कोणी शत्रू नसतो. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात घडलेली एक घटना इथं आठवते. तथागत गौतम बुद्ध एकदा भिक्षा मागण्यासाठी गेले असता एका कुटील दुष्ट बुद्धीच्या व्यक्तीने त्यांना खूप वेडेवाकडे असभ्य बोल सुनावले. बुद्धांच्या जागी जर कोणी सामान्य व्यक्ती असताना तर नक्कीच त्यांनी त्याला त्याच भाषेत उलट उत्तर देऊन मोठा वादंग निर्माण केला असता. पण तथागतांनी मात्र शांतपणे चेहऱ्यावरील मंद स्मित जराही ढळू न देता आपला मार्ग चालायला सुरुवात केल्यावर त्या दुष्ट व्यक्तीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांनी याबाबतीत भगवंतांना विचारलं असता भगवान बुद्ध इतकंच म्हणाले, तू जरी वाईट बोल देऊ केलेस तरी मी ते भिक्षेत स्वीकारले नाहीत, म्हणून मला त्याचा त्रास झाला नाही. यावर तो माणूस चांगलाच वरमला आणि भगवान बुद्धांची क्षमायाचना करू लागला. असंच कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आपल्यासमोर किती भव्य आहे. माऊलींच्या लहानपणी आणि त्यांच्या जन्माच्याही आधी तत्कालीन समाजाने त्यांच्या परिवाराचा किती छळ केला. त्यांना पराकोटीची तिरस्काराची वागणूक दिली. मात्र माऊलींनी दयाबुद्धीनी अखिल जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीसारखं गीतामृत समाजाला दिलं. पसायदानात ते दुरितांचे तिमिर जावो अशी प्रार्थना भगवंताला करतात. त्यांनी भगवंताकडं सर्व जीवांचं कल्याणच मागितलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.